माध्यमातून पाहायला मिळाली. 8 चेंडू आणि 30 धावांची ही खेळी. चला पुढच्या मॅचला लगेच वळणार आहोत. पुनीत 11 वर्सेस नॅशनल ए. पुनीत 11 या संघाने टॉस जिंकून प्रथमतः चूज टू फील्ड मात्र अशी भूमिका या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. यानंतरचा होणारा सामना पुरंदर बी वर्सेस अजिंक्य 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की लगेचच या ठिकाणी टॉस का बॉस मंचावरती यायचा आहे टॉससाठी. पुरंदर बी वर्सेस अजिंक्य 11. दोन्ही विजेते संघ आहेत. बिग बॅश पॅटर्नमध्ये आपण ही स्पर्धा आजच्या दिवसामध्ये खेळत आहोत. दरम्यान सुंदर असा रिव्हर्सचा फटका आपण पाहतोय. रिव्हर्स अटेम्प्ट अभिषेक बैद यांच्याकडून. चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. चला पॉवर प्लेचं षटक आपण पाहिलं तर पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये धावा मात्र जोडल्या जातात त्या मित्रांनो 12. सुरुवात मात्र चांगली आहे. 4 षटकांचा खेळ आणि पहिले षटक हे पॉवर प्लेचं. 6 चेंडू मात्र या ठिकाणी टाकले आणि 6 चेंडूमध्ये मात्र धावा पाहिल्या तर 12 धावा या ठिकाणी कुठल्या गेल्या तर 2 चौकार मात्र शेवटच्या 2 चेंडूवरती पाहायला मिळाले. सुरुवातीचे 4 चेंडू मात्र एकेरी पद्धतीने टाकण्यात आले. चांगली कामगिरी गोलंदाज करत होते परंतु शेवटचे 2 चेंडू 5वा आणि 6वा हा थोडासा महागडा या ठिकाणी ठरला जातोय. 4-4 8 धावा मात्र 2 चेंडूवरती मात्र नक्कीच जोडल्या जातील आणि संपूर्ण षटक जर पॉवर प्लेचं पाहिलं तर 6 चेंडू आणि 12 धावा. चला पुढचा गोलंदाज सूरज शिंदे याच्या हाती पुढच्या षटकाची जबाबदारी मात्र सोपवण्यात आलेली आहे. चला तर 4 धावा मात्र नक्कीच खात्यामध्ये तब्दील केल्या जात आहेत. पहा पंचांची भूमिका मात्र या ठिकाणी पार पडत असताना प्रसादजी राज्याध्यक्ष साहेब सर आणि त्याची साथ देण्यासाठी लेखपंच म्हणून या ठिकाणी आपण पाहतोय ते मनीष भगत दादा. नक्कीच मुलुंड हा परिसर जर आठवला तर क्रिकेट म्हटलं तर नक्कीच मनीष दादा यांची आठवण मात्र आपल्याला सातत्याने येते. सुंदर कामगिरी सुंदर खेळी आणि आपण अनेक वेळा त्यांना मुलुंड संभाजी मैदान अनेक मैदान आहेत त्या मैदानामध्ये खेळताना त्यांना आपण पाहिलेलं आहे आणि आज त्यांच्याच वतीने आणि अजितदादा मोहिते यांच्या वतीने आज मला इथे समालोचन करण्याची संधी मिळेल त्याबद्दल मी दोघांचा सतशा आभारी आहे. जाऊया एकदा पुन्हा एकदा चालू सामन्याकडे. यानंतरचा होणारा सामना बड़ा हिट. गेंद जाएगी फिर से एक बार सीमा रेखा पार. 6 रन और इसी के साथ 3 गेंदे यहां पर और 11 रन 3 गेंदों में. स्कोरबोर्ड यहां पर जाता हुआ 23 व्हाईट बॉल. पहा पंचांच्या हात समांतर. एक अतिरिक्त धाव नक्कीच खात्यामध्ये तब्दील केली जाते. व्हाईट बॉल का इजाफा और एक रन यहां पर जोड़ दिए जाएंगे अपनी स्कोरबोर्ड पर. 24. चला आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं व्यासपीठावरती हार्दिक असं स्वागत आहे. आज साहेब आपण वेळात वेळ काढून आलात या स्पर्धेला त्याबद्दल मी समालोचक महेश शिंदे आपलं सहर्ष स्वागत करतो आणि आपणास विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हायचंय आणि या स्पर्धेची मात्र शोभा वाढवायची.
चला तर पहा पंचांकडून नो बॉलचा इशारा. चला फ्री हिट पाहूया. फ्री हिट म्हटलं तर मित्रांनो आणखीन एक संधी असते. चला आमचे प्रमुख पाहुणे व्यासपीठावर जे उपस्थित आहेत श्री उत्तम शहा, श्री प्रकाश बाबूलाल आणि श्री इंद्रप्रकाश साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने आणि मी समालोचक माझ्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक असं आभार या ठिकाणी प्रकट करतो. या स्पर्धेला मात्र साहेब आपण आपला अमूल्य वेळ या ठिकाणी दिला त्याबद्दल आम्ही सतशः आभारी आहेत आपले. यावेळेस चांगला चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. डॉट बॉल आला. चला तर मित्रांनो निर्धाव चेंडूने मात्र षटकाची समाप्ती देखील केली जाते. 2 चेंडूंचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झाला. 12 चेंडू मध्ये मात्र आपण धावफलक पाहिलं तर 28 धावा. 12 चेंडू आणि 28 धावा. अजूनही 12 चेंडूंचा खेळ मात्र या ठिकाणी शिल्लक आहे. पहा मागचा आपण सामना पाहिला तर नक्कीच अजिंक्य इलेव्हन या संघाने मात्र 60 धावा धावफलकावरती लावल्या. 61 धावांचं आव्हान मात्र या ठिकाणी SD11 नायगाव या संघाला मात्र देण्यात आलं. आणि पाहिलं तर घणाघात खेळी करत असताना अजिंक्य 11 या संघाचा फलंदाज विक्रम याने मात्र 8 चेंडू आणि 30 धावांची घणाघात खेळी आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र त्याला मिळाला. क्या बात आहे. चांगली कामगिरी मात्र त्याच्या बॅटिंगमधून पाहायला मिळाली. तर पुन्हा एकदा जाऊया चालू सामन्याकडे. नवीन गोलंदाज अजय तोडकर संघासाठी 3रं आणि वैयक्तिक पहिलं षटक मात्र घेऊन या ठिकाणी सज्ज होतोय. चला तर नक्कीच पुन्हा एकदा आमचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. श्री उत्तम शहा साहेब, त्याप्रमाणे श्री प्रकाश बाबूलाल साहेब आणि त्याचप्रमाणे श्री इंद्रप्रकाश साहेब हे देखील या स्पर्धेला पाहण्यासाठी आणि या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी आज या मंचकावरती स्थानापन्न झालेले आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सतशः आभार आहे. यानंतरचा होणारा सामना पुरंदर बी वर्सेस अजिंक्य 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण टॉससाठी तयार राहायचं आहे. मोठा फटका पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. चला तर अजिंक्य 11 आपण टॉस साठी यायचंय. त्याच्या विरुद्ध पुरंदर बी हा संघ आहे बलाड्याचा संघ आणि त्यांच्यामध्ये टॉस केला जाईल. चला तर टॉस बॉक्स मध्ये यायचंय अजिंक्य 11 आणि पुरंदर बी. चला आमचे प्रमुख पाहुणे चला जे उपस्थित प्रमुख पाहुणे आहेत उत्तम शहा साहेब आणि प्रकाश बाबूलाल साहेब आणि इंद्रप्रकाश साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र या मॅचचा टॉस केला जाईल. टॉस का बॉस कोण होणार. चला वरतीच करूया, काही हरकत नाही आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण व्यासपीठाच्या मध्यभागी यायचं आणि आमच्या प्रमुख पाहुण्यांच्या शुभ असते मात्र टॉस केला जातोय. बिग मॅच नक्कीच पाहायला मिळणार आहे. अजिंक्य 11 मागचा सामना मात्र त्यांचा पाहिला घणाघात खेळी विक्रमच्या माध्यमातून. पहा मोठा चेंडू, बड़ा हिट, गेंद जाएगी दर्शकों में और 6 रन आते हुए. चला चेंडू द्यायचा आहे पंचांपर्यंत.
चला या अजिंक्य इलेव्हनचा कर्णधार विक्रम दादा आपण यायचं टॉसला आणि पुरंदर बी चला राजेश साहेब आपण आलेला आहात टॉससाठी. चला प्रमुख पाहुणे उत्तम शाह साहेब आओ તમારા હાથેથી ટોસ કરવાનું છે. પહા સાહેબ આપણા ગુજરાતીમાં એક કહાવત છે જેનું કામ તેનું થાય બીજા કરે ગોતા ખાય. चला प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते मात्र टॉस केला जातोय आणि कॉल मात्र या ठिकाणी केलेला आहे तो अजिंक्य इलेव्हन. पण टॉस विन आहात अजिंक्य इलेव्हन. क्या बात आहे. पुन्हा एकदा दादा खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस विन आहात. काय नेमकी महत्त्वपूर्ण मॅच असेल, काय भूमिका असेल, काय रणनीती असेल? रणनीती अशी असेल की आम्ही प्रथम नाणेफेक जिंकून आम्ही गोलंदाजीचा निर्णय घेतोय. कारण समोर चांगला संघ आहे, कालपासून बॅटिंग चांगली करतोय, तर त्यांना कमीत कमी थांबवण्याचा आम्ही प्रयत्न करू, जेणेकरून हा सामना जर आम्ही जिंकलो तर आम्ही उपांत्य फेरीमध्ये दाखल होऊ शकतो. चला तर नक्कीच त्याच्या विरुद्ध पुरंदर बी हा संघ सर प्रथमतः टॉस विन असतात तर नेमकी काय भूमिका असती? नक्कीच आम्ही पण क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं, कारण तो सामना जिंकून आम्हाला थेट उपांत्य फेरीत जायचं होतं. नक्कीच दोन्ही कर्णधाराकडून मात्र तीच महत्त्वाची सूचना मात्र या ठिकाणी देण्यात आली. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर अजिंक्य इलेव्हन या संघाने टॉस विन आहात आणि चूज टू फील्ड अशी भूमिका घेतलेली आहे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. मान्यवर देखील तुमचा सामना पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. एक फोटो सेशन मात्र होईल आणि थोड्याच वेळात जाऊया आपण चालू सामन्याकडे. पहा यावेळेस मात्र माघारी आला खेळाडू आणि मोठा फटका मात्र त्याच्या बॅटिंगमधून पाहायला मिळाला. साहेब परत एकदा विनंती करतो. चला तर या ठिकाणी आमचे उत्तम शाह साहेब यांना सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी त्यांचाही देखील सन्मान करत आहोत. त्याचप्रमाणे प्रकाश बाबूलाल साहेब त्यांचाही देखील आपण त्या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करत आहोत. आणि त्यानंतर श्री इंद्रप्रकाश साहेब यांनाही आपण सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी त्यांचाही आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. आज साहेब आपण वेळात वेळ काढून आलात तर फार सारा आनंद. સાહેબ થેન્ક યુ સો મચ. તમે આટલું ટાઈમ કાઢીને અહીંયા આવી ગયા આ મેચ જોવા માટે. એટલે માટે આ હું સમાલોચક મહેશ शिंदे તમારું અહીંયા હાર્દિક હાર્દિક स्वागत કરું છું. હા नक्कीच काही हरकत नाही. पहा मराठी भाषा लागले भाग्य अमास बोलतो मराठी, माय मराठी आणि मी मराठी. चला धावस फळक आपण जर पाहिलं तर 51 धावा. चेंडू मात्र चला शेवटचं षटक. यावेळेस पंचांचे हात समांतर, गोलंदाजाला दंडित. विशाल शेवटचं आणि अंतिम षटक मात्र टाकण्यासाठी सज्ज झालाय. धावफलक 52. 52 धावा 52. पहा रिवर्स अस्त्र, परंतु या ठिकाणी बॅटीचा आणि चेंडूचा संपर्क होताना पाहायला मिळाला नाही. डॉट बॉल येतोय. अजूनही 5 चेंडू मात्र शिल्लक आहेत. 52 धावा धावफलकावरती 52. मोठा फटका. पहा त्या ठिकाणी चेंडू खाली क्षेत्ररक्षक आला जरूर, परंतु झेल मात्र या ठिकाणी काहीसा टिपला जात नाहीये त्याच्या माध्यमातून. कॅच लॉस. नेहमी सातत्याने आपण म्हणतो मित्रांनो कॅच लॉस मॅच लॉस, परंतु या ठिकाणी पाहायचं आहे अजून एक इनिंग्स बाकी आहे. धावफलक आपण 2 धावेने जोडलं जात आहे पुढे आणि जाऊन पोहोचते ते 54. 54 धावा 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. अजूनही 4 चेंडू शिल्लक. 4 टू गो. बैठक शॉट
गेंद जाएगी सी बार रेखा पार 6 रन बड़ा इजाफा। मस्तक पे दस्तक देती हुए अपने एक घुटनों की तरफ बैठते हुए खिलाड़ी और गेंद को भेज दिया दर्शकों में। और इसी के साथ स्कोरबोर्ड जा चुका है 66 धावा 60 धावा क्षमा असावी 60 धावा 3 चेंडू अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत अंतिम षटकातले। पुन्हा एकदा पॉइंटच्या क्षेत्रामध्ये पटकावण्याचा प्रयत्न डॉट बॉल अजूनही 2 चेंडू मात्र शिल्लक टू डू गो। ओहो आखुड्या पद्धतीचा चेंडूचा समाचार घेतला चेंडूला पाठवला पुन्हा एकदा प्रेक्षकांमध्ये 6 धावेसाठी षटकार। बॉल द्या बॉल चला अंतिम षटकातला अंतिम चेंडू धावफलक जर पाहिलं मित्रांनो तर 66 धावा। पहा मागचा सामना पाहिला तर 61 धावा विन होत्या आणि आता मात्र पुन्हा एकदा त्याचा समाचार घेतलाय आणखीन एक मोठा फटका आणखीन एक चेंडू पाठवलाय सीमा रेखा पार आणि आता मात्र धावफलक जर पाहिलं तर 72 धावा 72 धावा धावफलकावरती आणि 73 धावांचं आव्हान 73 धावांचं लक्ष मात्र या ठिकाणी ठेवण्यात आलंय ते म्हणजेच पुनीत 11 या संघासाठी। चला तर विनंती असेल चला 16 चेंडू आणि 54 रन्स अभिषेकच्या माध्यमातून पाहायला मिळाले। वैयक्तिक खेळी अभिषेकची क्या बात आहे अभिषेकसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। 16 चेंडू आणि 54 धावांची घणाघात खेळी अभिषेकच्या माध्यमातून। चला तर पाहिलं मित्रांनो 72 धावा मात्र या ठिकाणी कुठल्या अर्थातच नॅशनल ए या संघाने आणि 73 धावांचं लक्ष मात्र या ठिकाणी देण्यात आलं ते पुनीत 11 या संघाला 73 धावांचा पाठलाग करायचा अवघ्या 24 चेंडूमध्ये। पहिलं षटक पाहिलं तर पॉवर प्लेचं षटक आहे आणि पाहूया पॉवर प्लेचं षटक म्हटलं तर मित्रांनो हाणामारीचं षटक असतं आणि या हाणामारीच्या षटकामध्ये किती धावांचं डोंगर किती धावांचं आव्हान मात्र या ठिकाणी उभारण्यात येईल पॉवर प्लेच्या षटकामध्ये। चला थोडीशी घाई करायची आहे 15 मिनिटांचा कालावधी आहे आणि या 15 मिनिटांच्या कालावधीमध्ये एक इनिंग्स कंप्लीट झाली पाहिजे। वारंवार ही सूचना मात्र आम्ही आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्यापर्यंत पोहोचवली जाणार आहे। चला घाई करायची आहे स्पीडअप करायचं आहे। चोवीस चेंडू आणि 73 धावांचा पाठलाग
चला घाई करा. चला घाई करायची आहे, घाई करायची आहे. बॅटर पाठवायचे, बॅटर पाठवा. चला ज्याने 54 धावांची खेळी केली 16 चेंडूमध्ये तोच फलंदाज अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याला ओळखलं जातं. अभिषेकच्या हाती पॉवर प्लेच्या षटकाची जबाबदारी मात्र या ठिकाणी सोपवण्यात आलेली आहे. आणि पहा या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहत आहोत प्रो लिंक स्पोर्ट्सच्या माध्यमातून. आणि आमचे लाईव्हवाले दादा शुभम दादा मात्र आपल्याला या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट यूट्यूबच्या माध्यमातून दाखवत आहेत. तर त्यांचाही देखील या स्पर्धेच्या वतीने आणि मी समालोचक माझ्या वतीने त्यांचा आभार या ठिकाणी प्रकट करतो. आणि गुणलेखकाची भूमिका मात्र पार पडत असताना आमचे मोठे बंधू राहुल देवकर दादा यांचाही देखील मी या ठिकाणी आभार प्रकट करतो. आज सकाळपासून सातत्याने आजची ही 7वी मॅच आहे आणि या 7व्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर त्यांना गुणलेखकाची भूमिका पार पडताना आपण पाहतोय. चला तर पहिलं पॉवर प्ले षटक अभिषेकच्या माध्यमात पाहायला मिळाले. स्टार्टिंग सोनू बैद गोलंदाजाचे मोठे बंधू. पहा बंधू वर्सेस बंधू आपण या ठिकाणी जोडी पाहणार आहोत. यावेळेस सर्कलच्या बाहेर चेंडू पाठवलाय. पहा धावा मात्र मिळत आहेत त्या फक्त एकच. पहा श्री गणेश आहे झालंय, खातं उघडलं जातंय. यावेळेस मोठा फटका समोरच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय सीमा रेखा पार और इसी के साथ बड़ा हिट 6 रन. अच्छी शुरुआत इस मैच की. सूरज शिंदे पहा आमची भावकी आणि आमच्या भावकीच्या बॅटिंगमधून षटकार पाहायला मिळाला मित्रांनो. चला नो बॉल. आणि पहा नो बॉल म्हटलं तर मित्रांनो फ्री हिट. आणखीन एक संधी असते फलंदाजाला, जरी कॅच पकडला तरी तो नॉट आउट म्हणून करार केला जातो. अशी संधी आणि त्या संधीचं सोनं करतो का मोठा फटका पाहायला मिळेल का अभिषेकच्या गोलंदाजी मार्कवरती. आतापर्यंत आपण पाहिले तर 2च चेंडू झालेत. ओहो क्या बात आहे. पहा अभिषेक तेवढ्या चपलाईने चांगली कामगिरी करतोय. कोणतीही मोठी धाव नाही, बॅटीचा आणि चेंडूचा या ठिकाणी संपर्कच होऊ दिला नाही. डॉट बॉल येतोय. 3 चेंडू. पहिलं षटक पॉवर प्लेचं अभिषेक बैद आणि त्यांचे मोठे बंधू सोनू बैद या ठिकाणी बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. पहा बंधू वर्सेस बंधू अशी जोडी मात्र मैदानामध्ये दाखल आहे. यावेळेस पहा उजव्या यष्टीच्या बाहेर पिचिंग केलेला हा चेंडू. पंच मात्र आमच्याकडे मनीष भगत सर वळत आहेत, सांगत आहेत की हा सोयीरचा चेंडू आहे. आणखीन एक सोयीरची धाव मात्र खात्यामध्ये तब्दील केली जाते. या एकेरी धावने पुन्हा एकदा धावसंख्येचं समीकरण बदललं जाते. धावसंख्या धावून उपस्थिती 9. 73 धावांचा पाठलाग मित्रांनो. स्कोर मोठा आहे परंतु अशक्य नाही. पहा या पुढचा होणारा सामना अजिंक्य 11 वर्सेस पुरंदर बी. आणि अजिंक्य 11 या संघाने टॉस मात्र जिंकलेला आहे आणि प्रथमतः आम्ही गेंदबाजी करू असं या ठिकाणी आम्हाला निर्णय पोचवलेला आहे. 4 षटकांचा खेळ, 1 षटक पॉवर प्लेचं. नक्कीच पुरंदर प्रीमियर लीग
यावेळेस रिव्हर्सचं अस्त्र, परंतु बॅटीचा आणि चेंडूचा संपर्क नाही मित्रांनो. डॉट बॉल. चला 1 to go. अंतिम 2 बॉल बाकी आहेत, क्षमा असावी. 2 to go. पहा डॉट बॉल आलाय. आत्ता मात्र शेवटचा चेंडू असेल. पॉवर प्लेचं षटक, आणि पॉवर प्लेचं षटक म्हटलं तर मित्रांनो हाणामारीचं षटक, परंतु असं काही दृश्य या ठिकाणी पाहायला मिळालं आहे. एकच 6 मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. धावफलक जर पाहिलं तर स्थिरावलं जाते 9 या आकड्यावरती. मोठ्या फटक्यांची आतिषबाजी मात्र या ठिकाणी पाहायला मिळत नाही आहे दोन्ही फलंदाजांकडून. सूरज शिंदे यावेळेस लोअर फुल टॉस, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे मात्र धाव घेण्यामध्ये यश मिळत नाहीये. डॉट बॉलने षटकाची समाप्ती केली जाते. पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपुष्टात आलाय मित्रांनो पॉवर प्लेचा, आणि आपण जर धावा पाहिल्या तर फक्त 9 धावा मात्र या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जोडल्या जातात. अजूनही 18 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक आहे, आणि 18 चेंडू आणि 64 धावांचं लक्ष मात्र या ठिकाणी या मैचला जिंकण्यासाठी, इस मैच को हासिल करने के लिए 18 गेंदें बची है और 18 गेंदों में 64 रन 64 रन्स यहाँ पर इस मैच को हासिल करने के लिए चाहिए मेरे दोस्तों. और इस मैच को अगर जीतना होगा तो चौका और छक्कों की यहाँ पर बारिश करनी पड़ेगी. और वो एक ही खिलाड़ी यहाँ पर कर सकता है जिसका नाम है सोनू बैद, और इनका अभी तक बल्ला खामोश है. चलिए नए गेंदबाज चैतन्य पाटिल, इनके हाथों में अगले ओवर की जिम्मेदारी. और बड़ा हिट सर्कल के सर के ऊपर से, वहां पर खिलाड़ी मौजूद है. एक ही रन से संतुष्ट होना पड़ेगा. स्कोरबोर्ड जा चुका है 10 रन. पहली गेंद डॉट बॉल और दूसरी गेंद यहां पर 1 रन का इजाफा होता हुआ. 2 चेंडू आणि 10 धावा धावफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ प्रगती पथावरती, आणि त्याची जबाबदारी मात्र चैतन्य पाटील यांना सोपवण्यात आली आहे. पुन्हा एकदा मोठा फटका. पहा चेंडू हवेत, परंतु चेंडू पडला जातो नो मॅन झोन मध्ये. त्या ठिकाणी कोणताही खेळाडू नाहीये, आणि धावा मात्र मिळतात त्या फक्त 1. आणखीन एकेरी धावेने पुन्हा एकदा धाव संख्येचं समीकरण मात्र या ठिकाणी बदललं जाते, आणि धाव फलक जाऊन पोहोचतोय दुहेरी आकड्यावरती 1-1-11. 11 धावा. चेंडूची समाप्ती झाली ती मात्र 3. अजूनही 3 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक आहे. दुसरं षटक मार्गस्थ प्रगती पथावर. चैतन्य पाटील याला मात्र दुसऱ्या षटकाची जबाबदारी मात्र त्याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा चैतन्य पाटील. ओहो क्या बात आहे, काय कमालीची गोलंदाजी करतो चैतन्य. डॉट बॉल. टू टू गो. 73 धावांचा पाठलाग आहे मित्रांनो. चेंडू कमी, 24 चेंडू आणि 73 धावा. आणि आत्तापर्यंत आपण पाहिलं तर 1.4 असा सामना मात्र
ओव्हर्स मात्र या ठिकाणी पाहायला मिळतात आणि धावफलक जर पाहिलं तर फारसं काही मोठ्या फटक्यांची आतिषबाजी या ठिकाणी पाहायला मिळाली नाही. 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मिस्टर पाटील. मोठा फटका, आपले हात मात्र खोललेत, चेंडू जातोय बाउंड्री लगत, परंतु त्या ठिकाणी तैनात क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मात्र मिळते. चला, सुंदर असा या ठिकाणी क्षेत्ररक्षण अभिषेकच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आणि आता अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा मिस्टर पाटील. धावफलक 1ने पुढे सरकतं 12 या आकड्यावर. आखोड्या पद्धतीचा चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या लगत, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक काय वेगाने आलाय चेंडूवर आणि चेंडू चा थ्रो देखील त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि धावा मात्र जोडल्या जातात त्या फक्त 2. पहा, मिस्टर पास्टे त्या ठिकाणी होता आणि तेवढ्याच वेगाने तो चेंडूचा पाठलाग करत चेंडूपर्यंत पोहोचला आणि चेंडूचं काय सुरेखरित्या फेक केली आहे. 2 धावेमध्ये समाधान मानावं लागतंय आणि या ठिकाणी षटक क्रमांक 2 संपन्न होतोय. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. धावफलक जर पाहिलं तर मित्रांनो 14 धावा आणि अजूनही 12 चेंडू मात्र शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये मात्र या मॅचला जिंकण्यासाठी धावा पाहिजेत त्या 59. 59 धावा. 59, 12 चेंडू 59 धावा. 59 धावा आणि 12 चेंडू. पहा, बिग मॅच आहे. चेंडू कमी आहेत, धावा जास्त आहेत आणि अशा प्रकारे गोलंदाज मात्र तिसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय तो. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या सचिन पेडणेकर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडून मात्र गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस आखुड्या पद्धतीने चेंडू स्वेलकच्या क्षेत्रामध्ये पाठवलाय प्रेक्षकांमध्ये आणि काय बात आहे, 6 धावा. काय म्हणतो माझा भावा. चला, सुरुवात मात्र तिसऱ्या षटकाची चांगली झाली आहे आणि या षटकाराच्या मदतीने धावफलक आणखीन वाढवण्याचा प्रयत्न आणि धावफलक झाले ते 20 या आकड्यावरती. ओहो, पुन्हा एकदा चेंडू पाठवलाय सीमा रेखा पार. आपकी बार 6 रन. बैक टू बैक दूसरा बॉल यहाँ पर 6 रन का इजाफा. पहा, सर्वाधिक लांब क्षेत्रामध्ये हा षटकार आला मित्रांनो. काय ताकदीने मारलेला हा चेंडू. ग्राउंडच्या सर्वाधिक जी लांब बाजू आहे षटकाराची त्या बाजूला मात्र हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. तेवढा बलाटाचा तेवढा ताकदीचा तो खेळाडू मात्र स्ट्राईकला सोनू बैद. आणि आधीच आमचे जे गुणलेखक आहेत त्यांनी सांगितलं होतं जर मोठ्या फटक्यांची आतिषबाजी जर पाहायला मिळेल तर सोनू बैदच्या बॅटिंगमधून पाहायला मिळेल आणि तशाच प्रकारची कामगिरी करतो सोनू. ओहो, चांगला कमबॅक गोलंदाज सचिन पेडणेकर आहे. चांगला कमबॅक. पहा, सुरुवातीचे 2 चेंडू मात्र षटकार जरूर आले. बॅक टू बॅक 6 धावा पाहायला मिळाल्या आणि त्यानंतर चांगला कमबॅक. तिसरा चेंडू मात्र निर्धाव पद्धतीने टाकण्यात आला. 3 चेंडू 12 धावा मात्र वैयक्तिक त्याने देण्यात आल्या. अजूनही 9 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक आहे. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा पाहिजेत त्या 47 धावा. 9 चेंडू 47 धावा. हा, आणखीन एकदा चेंडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवलाय. क्या बात आहे. 6 धावेसाठी आणि या 6 धावेच्या मदतीने आणखीन एकदा धावसंख्येचं समीकरण बदललं जात आहे. धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतंय ते 32 धावा. 32.
पुन्हा एकदा मोठा फटका पाहूया. आता मात्र पुन्हा एकदा आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने बॅक टू बॅक आणखीन हा दुसरा षटका पहा. या षटकामध्ये 4 षटकार पाहायला मिळाले. एक खाली डॉट बॉल, अजूनही एक चेंडू मात्र शिल्लक आहे मित्रांनो. 4 षटकार आणि कोणाच्या बॅटीमधून आलेत तर सोनूच्या बॅटीमधून आलेत. क्या बात आहे. घणाघात खेळी. धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोचतोय ते 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 चेंडूमध्ये 27 धावांची आवश्यकता. 35 हवेत. 35 क्षमा असावी. 73 धावांचा पाठलाग आहे. ओहो, और एक बड़ा हिट. गेंद जाएगी सी महारेखा पार. 6 रन. क्या बात है. यहाँ पर 5 गेंदे 5 6, एक बॉल डॉट आता हुआ. चला तर षटक थोडंसं महागडं मात्र या ठिकाणी पाहायला मिळतं. 30 धावांचं षटक. 5 चेंडू आणि 5 चेंडूवर 5 षटकार मात्र सोनू बिंद यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. क्या बात आहे. काय घणाघात खेळी आणि धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोचतोय ते 6 चेंडू आणि 29 धावांचं लक्ष या मॅचला जिंकण्यासाठी. 6 चेंडू 29 धावा आणि 6 चेंडूचं समीकरण. चला थोडीशी घाई करायची, स्पीडअप करायचं आहे आणि नक्कीच मित्रांनो आपण यापुढील सामना पाहणार आहोत तो पुरंदर बी वर्सेस अजिंक्य 11. आणि अजिंक्य 11 या संघाने मात्र टॉस जिंकून चूज टू फील्ड मात्र अशी भूमिका घेतलेली आहे. विनंती असेल विक्रमदादा यांच्या संघाला मॅच सामना संपला की लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि नक्कीच लाईव्ह ॲक्शनमध्ये आपण पाहणार आहोत विक्रमदादाला जो मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याला मिळाला. चला स्पीडअप करा, घाई करा, वेळ कमी आहे. चला तर अंतिम षटकाची जबाबदारी शुभ्र दत्ता याच्या खांदी सोपवण्यात आलेली आहे. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 29 धावा. स्ट्राईकला सूरज शिंदे. मोठा फटका. यावेळेस पहा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मात्र मिळते आणि आत्ता मात्र स्ट्राईक रोड होते आणि स्ट्राईकला मात्र पुन्हा एकदा ज्याने मागच्या षटकामध्ये 5 चेंडू 5 षटकार लगावले स्ट्राईक मात्र त्याच्याकडे रोटेट होते तो म्हणजेच सोनू. 5 चेंडू आणि 28 धावा या मॅचला जिंकण्यासाठी. 5 गेंदे 28 रन. पहा शेवटचं अंतिम षटक आहे आणि अंतिम षटक म्हटलं मित्रांनो तर हाणामारीचं षटक आणि तेवढ्याच प्रेशरचं षटक आहे. जर गोलंदाज शेवटचं षटक म्हटलं टाकतोय तर म्हटलं तेवढीच त्याची दाद मात्र या ठिकाणी देण्यात यावी कारण की महत्त्वाचं षटक असतं. 5 चेंडू शिल्लक आहेत. 28 धावांची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. काही चपलाईने चेंडूवरती आलाय. चेंडूची फेक केली. पहा धावा मात्र मिळत आहेत त्या 2. आता मात्र 4 चेंडू आणि 26 धावा या मॅचला जिंकण्यासाठी. 4 चेंडू 4 गेंदे बची 26 रन इस मैच को हासिल करने के लिए, इस मैच को जीतने के लिए दोस्तों.
अगली गेंद और लोअर फुल टॉस, बड़ा हिट, गेंद हवा में और इसी के साथ खिलाड़ी गेंद के नीचे आता हुआ, विकेट का पतन। यहां पर खिलाड़ी लौटेगा अपनी डगआउट की तरफ। सोनू बैद, बड़ा नाम, बड़ी मछली जाल में फंसती हुई जाएगी अपनी डगआउट की तरफ। और देखिए गेंदबाजी सोनू के लिए, गेंदबाज इनके लिए तालियों का यहां पर टाळ्यांचा गजर मात्र सोनूसाठी झालाय। मित्रांनो, काय घणाघात खेळी केली आहे सोनूच्या माध्यमातून। 13 चेंडू आणि 35 धावा सोनूच्या माध्यमातून। चला तर पंचांचे हात समांतर, पंचांकडून गोलंदाजाला मात्र या ठिकाणी दंडित केलं जात आहे। व्हाईट बॉल का इजाफा। चला तर 2 चेंडू मात्र शिल्लक आहेत। अंतिम षटकातले अंतिम 2 चेंडू आणि 19 धावा पाहिजेत जिंकण्यासाठी 2 चेंडू मध्ये। चला एकच धाव मात्र मिळते। अंतिम चेंडू शिल्लक आहे आणि 18 धावा। चला तर अजिंक्य 11, विनंती असेल विक्रम दादा लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा 1 चेंडू नंतर। 18, 1 चेंडू आणि 18 धावा। पुन्हा एकदा गोलंदाज आणि पहा विजयी संघ ठरलाय तो अर्थातच नॅशनल ए। अभिनंदन अभिनंदन अभिनंदन। पुनीत 11 या संघाने प्रथमतः टॉस जिंकला होता, चूज टू फील्ड अशी भूमिका घेतली, परंतु 73 धावांचा पाठलाग करत असताना या ठिकाणी पराभूत संघ झालेला आहे तो पुनीत 11 आणि विजयी संघ ठरला तो नॅशनल ए। अभिनंदन अभिनंदन अभिनंदन। चला जाऊया पुन्हा एकदा पुढच्या मॅचकडे। बिग मॅच, अजिंक्य 11 टॉस जिंकून चूज टू फील्ड अशी भूमिका घेतली आहे, मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। चला याच्यावर